Hey guys, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavanti with you again. So lots of students requesting me that for the mains examination form, they are facing lots of problems. So they are facing the lots of problems to file the mains examination form of JMFC. Okay. So काही स्टुडंटना असे प्रॉब्लेम्स आहेत की काही फ्रेशर्स आहेत, काही प्रॅक्टिशनर आहेत, तर कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्यांना, हेही प्रश्न भरपूर विचारण्यात येत आहेत. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मला 2 दिवस अजिबात वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकले नाही. फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण फ्रेशर्सचं घेऊया. सो फ्रेशर्स जे आहेत, जे 25 अंडर आहेत आणि ज्यांनी प्रिलिम्स क्वालिफाय केले, त्यांना जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही. त्यांना LLBचे मार्क्स मेमो, LLM असेल तर LLM, आणि जर LLB असेल तर LLBचा मार्क्स लागेल. ओके, मार्क्स मेमो लागेल. देन आता मग मराठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कुठून आणायचं फ्रेशर विद्यार्थ्यांनी, तर त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये जायचं आणि कॉलेजमधून प्रिन्सिपलकडनं हे आणायचं एक्सपिरियन्स मराठीचं, जे की आम्हाला मराठी लिहिता वाचता येते. बट कुठल्याही फॉर्मॅटवर घेऊ नका. MPSCच्या डाउनलोड सेक्शनमध्ये जा, MPSC साईट ओपन करा आणि रेड याच्यामध्ये तिकडे एक 3 रेघा दिलेल्या असतात, तिथे क्लिक करा आणि तिथे रेड याच्यामध्ये डाउनलोड दिलं आहे. त्याच्यामध्ये सगळे फॉर्मॅट दिले आहे. मराठीचा फॉर्मॅट ही दिला आहे त्याच्यामध्ये, मराठी सर्टिफिकेट फॉर द सिव्हिल जजसाठी, आणि तो तुम्ही डाउनलोड करा आणि त्या फॉर्मॅटवर जे काय ते स्टॅम्प पेपर, सिग्नेचर विथ द स्टॅम्प विसरायचं नाही. प्रिन्सिपलकडनं सगळं व्यवस्थित घेऊन यायचं की या वर्षी आमच्याकडे, या वर्षापासून तर या वर्षीपर्यंत आमच्याकडे हा विद्यार्थी शिकत आहे आणि त्याला मराठी लिहिता व वाचता बरोबर येतं. सो दॅट्स इट. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला लागत नाही इफ यू फाईल द फॉर्म ॲज अ फ्रेशर. ओके. अँड देन द नेक्स्ट थिंग इज कास्ट कॅटेगरी आहे. ओपन कॅटेगरीमध्ये आहात तर तेवढे डॉक्युमेंट्स लागत नाही, जे की तुमचे आधार कार्ड्स, मार्क्स मेमो हे वगैरे आहेत, तेवढेच डॉक्युमेंट्स लागतात. कुठलेही आरक्षणचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत नाही. बट ओपनची फिमेल आहे तर ती 30% आरक्षण महिलेचं, अशाकरिता तिला जर आरक्षण हवे असेल तर तिला ते 30%चं जे काही आहे ते महिला तहसीलदार तहसील कार्यालय किंवा कुठून ते निघतं तर ते चौकशी करणं बघा आणि ते तुम्ही देऊ शकता, किंवा नंतरही तुम्ही देऊ शकता. आता दिलं नाही तरी स्किपही करू शकता. द सेकंड थिंग इज कॅटेगरी जे आहे ते, जी की कॅटेगरीमध्ये येतात. जसं की तुम्ही OBCमध्ये आहात तर मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिनल लागेल. अप्रगत किंवा प्रगत गटात तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला तेही द्यावं लागणार आहे. दोन्हीही आत्ताच डॉक्युमेंट्स द्यायचे. सगळे डॉक्युमेंट्स हे तिथे दिलेल्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला फिलअप करायचे. 50 KB समथिंग दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला ते फिल करायचे आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या रिझर्वेशन, कुठल्या कास्ट, डोमेसाईल सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर बाकी तर डॉक्युमेंट दुसरे काही नाही, मार्क्स मेमो वगैरे. आणि हे झालं फ्रेशर्सचं. त्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स्ड जे विद्यार्थी आहेत ते 3 इयर्स एक्सपिरियन्सचं त्यांना जे सर्टिफिकेट आणायचं आहे, मराठीचंही सर्टिफिकेट त्यांना ते कोर्टातनं मिळतं. बार कॉन्सिलकडे जा, तुमच्या बार ऑफिसमध्ये तुमच्या बारकडनं एक रिक्वेस्टिंग लेटर, त्यांच्या लेटर पॅडवर तुम्ही लिहा की मी ते एक तुम्हाला नंबर देतील तुमचा, जो की रजिस्टर्ड नंबर आहे बारमध्ये, तो नंबर टाकावा लागेल. तुमचे पूर्ण सर्टिफिकेट तुम्हाला कोर्टात घेऊन जायचे आहे, जी की एनरोलमेंट आहे, सनद आहे तुमची, हे सगळं घेऊन जायचं आहे. त्यानुसार तुमचं ते कुठून कुठे प्रॅक्टिस तुमची चालू आहे, कुठल्या दिवसापासून, हे सगळं तुम्हाला रिक्वेस्ट लेटरवर देतील. मग तुम्ही ते बारला सबमिट करायचं आहे. मग तिथनं तुम्ही PDJच्या जे काही ऑफिस असतं तिथे जायचं आणि तिथे तुम्हाला ते जे काय ते कोर्टाच्या फॉर्मॅटमध्ये किंवा तुमच्या MPSC फॉर्मॅटमध्ये चालतं, कुठेही हरकत नाही. PDJ हे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला 1 दिवसात ग्रांट करतील. दॅट इज मराठी लिहिता वाचता येतं तुम्हाला, आणि तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फॉर द 3 इयर्स हे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला ग्रांट होईल. ही तुम्हाला कोर्टात जाऊन चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे काही असेही मेसेज येतात की मॅम आम्ही कधी रजिस्ट्रेशन केलंच नाही कोर्टात, पण आता प्रॅक्टिशनर आहोत, काय करायचं? सो तुम्ही तुमच्या बारला जाऊन भेटा आणि त्यांना या प्रकारची रिक्वेस्ट करा. ते काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड आहे. सो अशा प्रकारे हे तुम्ही सर्टिफिकेट्स मिळवू शकतात. बाकी जो सर्टिफिकेट आहे, फॉर्म भरण्याची पद्धत ते व्यवस्थित भरा. हेच डॉक्युमेंट सगळे तुमचे मेन्स फॉर्ममध्ये इन्क्लूड केल्या जातात. तुमचा जर आत्ता सध्या फॉर्म भरण्याच्या आधी जर प्रोफाईल अपडेट नसेल, प्रोफाईलमध्ये काही कमी असेल तर ते व्यवस्थित टाका. फोटो खूप जुना असेल तर फोटोही तो नवीन तुम्ही टाका, कारण इंटरव्ह्यूला ह्या सगळ्या गोष्टी विचारण्यात येतात. फोटो जसं तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते खूप
म्हणजे LLBs टाकलं, LLM नाही, किंवा तुम्ही अजून काही त्याच्यावर MPhil PhD झालात तर हेही एज्युकेशन टाका. कुठल्या अजून काही डिग्रीज तुम्ही प्राप्त केल्या असेल तर तेही टाका. यानुसारही MPSCची तुम्हाला एक प्रिफरन्स मिळू शकतं. सो जेवढंही काही आता तुम्ही अपडेट करून टाकताय तर ते व्यवस्थित टाका. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटबद्दल मी सांगितलं, सगळ्यांना हाच डाऊट आहे. जे एक्सपिरियन्स आहे त्यांनी ते कोर्टातनं घ्यायचं आहे, जे एक्सपिरियन्स नाहीत ते तुम्ही कॉलेजमधनं घ्यायचं आहे तुमच्या. सो तुम्ही समजा एखादा, आता मी नांदेडमधनं आहे तर मी नांदेडमध्ये आहे पण मी प्रॅक्टिस पुण्याला करते, तर माझं तिथल्या बारमध्ये माझं रजिस्ट्रेशन आहे नांदेड, तर मी नांदेडवरूनही सर्टिफिकेट घेऊ शकते PDGNकडनं. सो अशा प्रकारे हे तुम्हाला सर्टिफिकेट्स घ्यायचे आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या वर्षीचं आहे, जुनं आहे असं काहीही नाही आहे. दरवर्षी आता तुम्हाला एक सर्टिफिकेट काढावं लागणार आहे, जे की सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनसाठीच. मग तुम्ही APPसाठी काढलं असेल तर तुम्ही इकडे नाही टाकू शकत, कारण तिथे MPSC फॉर्मॅट देते की सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजननी पर्टिक्युलरली असं सर्टिफिकेट आणा. तर काही हरकत नाही, तुम्ही नवीनच घेऊन गेलात तरी ठीक आहे. जर 5-7 वर्ष तुमच्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर एक्सपिरियन्स असेल तर तो भाग वेगळा, तुम्ही टाकू शकता तेही सर्टिफिकेट, नो प्रॉब्लेम. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिशनर आणि फ्रेशरला फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि त्यानंतर होऊ शकतं कधी तुमचे मोबाईल अपडेट नसतात, किंवा आधी जुना मोबाईल होता, नंतर आता नवीन मोबाईल आहे, ईमेल ID नवीन आहे, तर हे इंटरनेट कॅफेवाल्याकडनं आधीच फॉर्म भरायच्या आधीच तुम्ही नवीन मोबाईल रजिस्टर करा, नवीन ईमेल ॲड्रेस रजिस्टर करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला वारंवार वेळोवेळी MPSCचे मेल मेसेज व्यवस्थित येईल. कमीत कमी ईमेल ID किंवा मोबाईल नंबर तरी तुमचा व्यवस्थित असावा, कारण तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन MPSCची येते ते त्याच्यावरच येत असते. त्यामुळे हेही थोडं कन्फर्म करून घ्या की आपला मोबाईल फोटो व्यवस्थित आहे का, आधी जी मी इन्फॉर्मेशन दिली आहे ती सगळी व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्फर्म करून घ्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही प्रोफाईल अपडेट करता इंटरनेट कॅफेवर जाऊन. होतापर्यंत तुम्हाला जर फॉर्म स्वतःहून चांगल्या पद्धतीने भरता येत असेल तरच भरा, नाही तर इंटरनेट कॅफेवर जाऊनच तुम्ही भरा, हेच योग्य राहील. ठीक आहे. कारण ते 50 KB मध्ये टाकणे किंवा डॉक्युमेंट्स हे सगळे अपलोड करायचे तुम्हाला हार्ड कॉपी घेऊन. अजून एक डॉक्युमेंट राहिलं आहे ते की फॅमिली डिक्लॅरेशन, स्मॉल फॅमिली डिक्लॅरेशन. तर हे कुठूनही तुम्हाला बॉन्डवर वगैरे करायचं नाही आहे, जस्ट MPSCच्या डाउनलोड पोर्शनमधून ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तुमचं नाव वगैरे लिहायचं आणि मला 00 किंवा 1 किंवा 2 जे काही अपत्य आहे ते लिहायचे, जर तुम्ही मॅरिड असाल तर. आणि देन तुम्ही सिग्नेचर स्वतः सेल्फ अटेस्टेड करून तुम्ही हे PDF मध्ये तुमचं हार्ड कॉपी तिथे अपलोड करायची आहे. दॅट्स इट, इतकंच इथे सांगितलेलं आहे. जे मॅरिड नाही त्यांना हे डॉक्युमेंटचा कधी कधी फॉर्मॅट येतही नाही आणि आला तरी चुकून देऊ शकता. भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सगळे डॉक्युमेंट सबमिट केले तरी फॉर्म अपलोड होत नाही आणि वॉटेवर. सो कधी कधी MPSCची साईट थोडी बिझी किंवा साईटमध्ये प्रॉब्लेम असतो, तर तेव्हा काही हरकत नाही, 1-2 दिवसानंतर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होतो. असं नाही आहे की ॲक्सेप्ट होत नाही. तसं झालं तर थोडं 1-2 दिवस थांबावं आणि मग नंतर परत फॉर्म भरावा. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक टू ऑल क्वालिफाईड स्टुडंट फॉर द मेन्स एक्झामिनेशन. आणि आन्सर रायटिंग बॅच आणि जजमेंट बॅच ऑलरेडी सुरू आहे. आन्सर रायटिंग बॅचबद्दल सांगायचं तर ती आन्सर रायटिंग कमी आणि 12 बेर ॲक्टचं रिव्हिजन जास्तच आहे, तर तुम्ही तीही बॅच जॉईन करू शकता. 15 दिवसाचा क्रायटेरिया आहे त्याचा. तर त्यामध्ये सगळ्या ॲक्टचं तुमचं रिव्हिजन आणि आन्सर कसे लिहावे, त्याच्यामध्ये किती कंटेंट सेक्शन कसे लक्षात ठेवावे हे मी सगळं सांगत आहे आणि शिकवत आहे. सो ऑल फ्रेंड्स अँड स्टुडंट फ्रॉम द महाराष्ट्र and other states also, thank you so much for responding my videos and my teaching, and thank you so much for watching. Best